दिंडोरी तालुक्यातील नळवाडा पाडा येथील 29 वर्षीय शेतकरी घराच्या छताला लोखंडी पाईपला फवारणी पंप बांधण्यासाठी गेले होते. पाईपमध्ये वीज प्रवाह उतरला असल्यानं त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीलाही विजेचा धक्का बसून पती पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. नळवाडपाडा येथील साहेबराव चंदर महाले वय 29 हे वस्तीवर राहतात. गेल्या 15 दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू असून गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाच्या वेळी ते आपल्या घराच्या पडवीच्या छताच्या लोखंडी पाईपाला फवारणी पंप बांधण्यासाठी गेले. यावेळी पाईपमध्ये वीज प्रवाह उतरला होता. त्यात विजेचा धक्का त्यांना बसला. हे बघताच त्यांची पत्नी राणी वय 25 या त्यांना वाचवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही शॉक बसला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं. पावसामुळे घराची पडवी पूर्ण ओली असल्यानं विजेचा शॉक तीव्र बसत त्यांना वाचण्याची संधी मिळाली नाही. सदर महिला 7 महिन्यांची गर्भवती होती. यात ते बालकही मातेच्या गर्भात आईसोबत मयत झाले. या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान होत असताना पिकांवर रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिकार पंप पाठीवर घेत फवारणी करणारे युवा दाम्पत्य फवारणी पंप सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास गेले आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, एक 4 वर्षांची तर एक 2.5 वर्षांची मुलगी आहे. आजी, पप्पा, मम्मी कधी येणार? या घटनेनंतर दोघांनाही दिंडोरी दवाखान्यात नेण्यात आलं. यावेळी चिमुकल्यांना पप्पा मम्मी लवकरच येतील असं सांगण्यात आलं. याच पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, वीज कर्मचारी आले. यावेळी चिमुकल्यांना आपले पप्पा मम्मी आले असं वाटलं. ते गाडीत दिसले नाही. चिमुकल्यांनी आजीला विचारलं, पप्पा मम्मी कधी येणार? हे ऐकताच सर्वांना गहिवरून आलं आणि सर्वांचेच डोळे पाणावले होते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.